हॅलो स्टुडंट्स, आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे मागचे क्वेश्चन स्टार्ट केले होते मिसलेनियस एक्सरसाइज 2 मधले तेच आपण कंटिन्यू करतोय. ठीक आहे, तेच क्वेश्चन्स आपण कंटिन्यू करतोय. तर बघा पुढचा क्वेश्चन बघा, मिसलेनियस एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 6 बघूया. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 6 थीटा प्लस कॉस रेस टू 6 थीटा अपॉन काय आहे ते साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा हा फॉर्म आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करायचंय. ओके, वी हॅव टू सिम्प्लिफाय इन दिस केस न्यूमरेटर. आता कशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन करणार बघा. आता हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. आता हा फॉर्म्युला यूज करून आपण इथे a क्यूब प्लस b क्यूब ची व्हॅल्यू फाइंड करूया. इट इज a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी मायनस 3ab स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही 3ab ला कॉमन काढलं तर आतमध्ये राहील a प्लस बी. ओके, आता ही जी टर्म आहे न्यूमरेटरची साइन रेस टू 6 थीटा प्लस कॉस रेस टू 6 थीटा त्याला मी ऍडजस्ट केलंय कुठल्या फॉर्म मध्ये, कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्यूब, पहिले साइन लिहूया मग कॉस आहे. ठीक आहे, साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्यूब प्लस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्यूब. जे हा फॉर्म झाला a क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, फॉर्म्युला यूज करा. इट इज a प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्यूब 3 टाइम्स ए बी. ए आहे साइन स्क्वेअर थीटा, बी आहे कॉस स्क्वेअर थीटा. इनसाइड ब्रॅकेट a प्लस बी दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ठीक है, सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1, सो दिस इज 1 क्यूब 3 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. परत एकदा ब्रॅकेट मध्ये आलाय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा दॅट इज 1 आणि सो फायनली साइन रेस टू 6 थीटा प्लस कॉस रेस टू 6 थीटा ची व्हॅल्यू काय येते बघा. इट इज 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. समजते सगळ्यांना. आता पुढे बघा, पुढे जर तुम्ही हे इंटिग्रेशन फॉर्म कन्सिडर केला तर हा जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर इज रिटन इन टर्म्स ऑफ दिस फॉर्म. ठीक आहे, दॅट इज 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटर एज इट इज, दॅट इज साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आता पुढे काय करूया बघा. पुढे आपण कन्सिडर करूया एलसीएम ला समजा मी सेपरेट केलं. ओके, एलसीएम ला आपण करूया सेपरेट. नाउ इन दिस केस पूर्ण कॉस स्क्वेअर थीटा आणि साइन स्क्वेअर थीटाला आपण कॅन्सल केलं. 1 अपॉन साइन इज कोसेक, 1 अपॉन कॉस इज सेक. इथे राहिला फक्त 3 डी थीटा. ओके, कळलं सगळ्यांना इथपर्यंत. आता बघा, जर तुम्ही इथे कोसेक स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा हा फॉर्म कन्सिडर केला तर इथे कुठल्याही सबस्टिट्यूशन करून तुम्हाला इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड करता येणार नाहीये. ठीक आहे, मग आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला हा कोसेक आणि सेकच्या जागी ह्याच फॉर्म मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागेल. म्हणजे काय करता येईल बघा. तर आपण हा 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटाला आपण तसंच ठेवणार आहोत. फक्त आपण हा जो 1 आहे न्यूमरेटरला त्या 1 च्या जागी मी यूज करणार आहे आयडेंटिटी. यू नो द आयडेंटिटी, इट इज 1 इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे आता इथे आपण काय करणार बघा. सो इन दिस केस नीट लक्ष द्या इकडे. सो इन दिस केस 1 इज रिटन ऍज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. आणि परत एकदा आपण इथे एलसीएम ला करूया सेपरेट. म्हणजे काय येणार आहे साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा मायनस 3 एज इट इज. अँड नाउ इंटिग्रेशन इज विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता इथे बघा हा साइन स्क्वेअर थीटा कॅन्सल झाला. ओके, इथे कॉस स्क्वेअर थीटा कॅन्सल झाला. सो व्हॉट इज रिमेनिंग 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इज सेक स्क्वेअर थीटा, 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा इज कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 3
इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर थिटा इज टॅन थिटा. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर थिटा इज मायनस कॉट थिटा. आणि वनचं इंटिग्रेशन जे असणार आहे 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू थिटा इज थिटा प्लस सम कॉन्स्टंट व्हॅल्यू c is there. So your final integration value. Okay. तर बघून घ्या सगळ्यांनी हा क्वेश्चन व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x इंटू कॉस ऑफ 2x इंटू कॉस x. प्रोडक्ट फॉर्म इज देअर. तो बेटर वे जेव्हा प्रोडक्ट फॉर्म असेल तेव्हा आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला इंटिग्रेशन काढणं सोपं जाईल. ठीक आहे. सो फॉर दॅट आता इथे आपण काय ऍडजस्टमेंट करतोय बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल विल डिवाइड बाय 2. इनसाइड इंटिग्रेशन विल मल्टिप्लाइड बाय 2. आणि ह्या दोन टर्म्स एकत्र कलेक्ट करू आणि ह्या कॉस एक्सला मी सेपरेटली कन्सिडर केलंय. सो नाउ दिस टर्म इज लाईक 2 cos A cos B. ओके. फॉर्म्युला सगळ्यांचा पार्ट आहे. 2 cos A cos B चा फॉर्म्युला काय आहे. 2 cos A cos B इज cos ऑफ A प्लस B प्लस cos ऑफ A मायनस B. So using this formula it is cos of A plus B 3x plus 2x it is 5x plus cos of A minus B 3x minus 2x it is x only into cos x तसाच. ठीक आहे. आता या ब्रॅकेटला cos x ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय येणार इथे इट इज हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ cos ऑफ 5x इंटू cos x इंटू cos x इट इज cos स्क्वेअर x. ठीक आहे. आता परत एकदा हा प्रोडक्ट फॉर्म झाला. सो अगेन इन दिस केस इनसाइड इंटिग्रेशन डिवाइड बाय 2 अँड विल मल्टिप्लाइड बाय 2 फॉर दिस टर्म. ओके. ह्या टर्म साठी फक्त कन्सिडर करूया आपण. प्लस साइन आहे इथे. आता बघा कॉस स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला आहे. कॉस स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला काय आहे 1 प्लस कॉस ऑफ 2x बाय 2. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे इंटिग्रेशन इज हाफ. आता बघा हा हाफ जो आहे ह्या एका टर्म साठी आहे हा दुसऱ्या टर्म साठी आहे तर आपण हा कॉमन काढू शकतो. म्हणजे आतमध्ये काय राहिला 2 cos ऑफ 5x इंटू cos x 1 प्लस cos ऑफ 2x ऍज इट इज. वन मोर टाइम फॉर्म्युला 2 cos A cos B. बघा फॉर्म्युला काय येणार आहे 2 हा झाला 1/4. 2 cos A cos B इज cos ऑफ A प्लस B 5x प्लस x इट इज 6x प्लस cos ऑफ A मायनस B 5x मधनं 1x गेला राहिला 4x. ओके. प्लस 1 प्लस cos ऑफ 2x as it is. Now we'll consider integration of each term. बघा काय येणार आहे हा 1/4 इनसाइड ब्रॅकेट. नीट लक्ष द्यायला. cos x चे इंटिग्रेशन काय आहे sin x. सो फॉर cos ऑफ 6x इंटिग्रेशन व्हॅल्यू काय येणार आहे sin ऑफ 6x अपॉन 6. ओके. फॉर cos ऑफ 4x इंटिग्रेशन व्हॅल्यू इज sin ऑफ 4x अपॉन 4. ठीक आहे. 1 चे इंटिग्रेशन काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू x इट इज x प्लस फॉर cos ऑफ 2x इंटिग्रेशन व्हॅल्यू काय येणार आहे sin ऑफ 2x अपॉन 2. ठीक आहे. आफ्टर दॅट तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता पुढे. सो फायनली इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येणार आहे sin ऑफ 6x बाय 24 प्लस sin ऑफ 4x बाय 16 प्लस x बाय 4 प्लस sin ऑफ 2x अपॉन 2 4 जा 8 प्लस सम कॉन्स्टंट व्हॅल्यू c इज देअर. सो योर फायनल इंटिग्रेशन व्हॅल्यू. ओके. Next question. We will find integration of cos of 7x minus cos of 8x divided by 1 plus 2 times cos of 5x is there. आता इथे बघा आपण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज यूज करतोय. सुरुवातीला आपण फॉर्म्युला यूज करतोय cos c minus cos d. ओके. cos c minus cos d is 2 sin c plus d by 2 into sin d minus c by 2. d is 8x, c is 7x. ठीक है. Divided by 1 plus 2. Now consider this form as cos of 2 theta. ठीक है. आता cos of 2 theta चा फॉर्म्युला काय आहे 4 फॉर्म्युलेस पैकी 1 minus 2 sin square theta. आता हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. सो cos of 5x ची व्हॅल्यू काय आहे 1 minus 2 sin square of half of this angle
कळतंय? हाफ ऑफ दिस अँगल दॅट इज 5x/2 आला. ठीक आहे. सो विल सबस्टिट्यूट. सो दिस इज 1 minus 2 sin square of 5x/2. ठीक आहे. So this is 2 sin 7x plus 8x. It is 15x/2. And this is sin of 8x minus 7x. It is 1x/2 upon 1 plus 2 into 1. It is 2 minus 2 2s are 4 sin square of 5x/2. So it is 2 sin 15x/2 sin x/2 upon 3 minus 4 sin square of 5x/2. आता डिनॉमिनेटर जर तुम्ही बघितला, ठीक आहे, डिनॉमिनेटर जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा तुमचा ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे. बरोबर? हा तुमचा आहे ट्रिपल अँगल फॉर्म्युला. ट्रिपल अँगल फॉर्म्युला काय आहे बघा आपला. साइन ऑफ 3 थीटा इज ओके 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. ठीक आहे. आता इथे आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. आपण काय करूया, मल्टिप्लाय अँड डिवाइड. बघा इकडे काय केलेलं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय साइन ऑफ 5x/2. इथे मल्टिप्लाय केलं, ऍट द सेम टाइम आपण डिवाइड पण करूया साइन ऑफ 5x/2 ने. आणि हा डिनॉमिनेटर ऍज इट इज जो काय आहे तो. ठीक आहे. आता पुढे काय येणार आहे बघा. इंटिग्रेशन इज विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा काय होईल. सो इट इज 2 sin 15x/2 इंटू साइन ऑफ x/2 इंटू साइन ऑफ काय झाला हा 5x/2. ओके 5x/2 अपॉन अपॉन बघा अपॉन काय येणार आहे, ब्रॅकेटला आपण साइन ऑफ 5x/2 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय येणार आहे 3 sin of 5x/2 minus 4 sin cube of बघा हा स्क्वेअर आणि हा साइन मिळून झाला क्यूब. ओके. जर तुम्ही ह्याला थीटा मानलं तर दिस इज लाईक 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. ट्रिपल अँगल फॉर्म्युला साइन ऑफ 3 थीटा. पण न्यूमरेटरला आपण ऍज इट इज ठेवूया. न्यूमरेटर व्हॅल्यू ऍज इट इज. ओके. डिनॉमिनेटर व्हॅल्यू काय आहे साइन ऑफ 3 इंटू थीटा. ठीक आहे. दॅट इज 2 sin 15x/2 sin x/2 साइन ऑफ 5x/2 डिवायडेड बाय ही व्हॅल्यू काय आहे साइन ऑफ 15x/2. सो साइन ऑफ 15x/2 कॅन्सल झाला. So remaining is 2 sin x/2 into sin of 5x/2. So this is like 2 sin A sin B. Okay. आता परत एकदा फॉर्म्युला यूज करा. 2 sin A sin B. 2 sin A sin B. कळतंय? 2 sin A sin B is cos of A minus B. ह्याला आपण A मानूया आणि ह्याला B कन्सिडर करूया. ठीक आहे. Cos of A minus B minus cos of A plus B. Okay. So if you further simplify it, बघा आता ह्याचा आन्सर काय आहे. इट इज इंटिग्रेशन ऑफ cos of 5x minus x that is 4x/2. 4x/2 म्हणजे हा झाला 2x. ठीक आहे. मायनस हा काय झाला बघा 5x plus x 6x. 6x/2 म्हणजे हा झाला 3x. कॉसचं इंटिग्रेशन आहे साइन. So this is sin of 2x divided by always coefficient of x. ठीक आहे. इथे पण तेच येणार आहे प्लस सम कॉन्स्टंट व्हॅल्यू c is there. So your final integration value. समजते सगळ्यांना? व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी. हा प्रश्न महत्वाचे प्रश्न आहेत, कन्सेप्च्युअल आहेत. ठीक आहे. व्यवस्थित बघा सगळ्यांनी. One more question from this exercise. Integration of cot inverse of 1 plus sin x upon cos x is there. आता इनर फंक्शनला आपण इथे सिम्प्लिफाय करणार आहोत. ठीक आहे. आउटर फंक्शन आहे cot inverse will keep as it is. बघा 1 is identity. तर 1 च्या जागी आपण यूज करूया हाफ अँगल मध्ये cos square x/2 प्लस
साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक आहे. त्यानंतर साइन एक्सचा आपण हाफ अँगल फॉर्म्युला यूज करूया. साइन एक्स इज 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 अपॉन. नाउ फॉर कॉस एक्स हाफ अँगल फॉर्म्युला. कॉस एक्सचा हाफ अँगल फॉर्म्युला काय आहे? कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. दिस इज लाइक a square plus b square plus 2ab. And you know this is the expansion of a plus b the whole square. ठीक आहे. a ची व्हॅल्यू आहे cos x by 2 आणि b ची व्हॅल्यू आहे sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय. ठीक आहे. याचे फॅक्टर्स पडा. a square minus b square forms factors are a plus b into a minus b. ठीक आहे. 1 cos x by 2 plus sin x by 2 ला कॅन्सल करूया. So consider now remaining term. It is cos x by 2 plus sin x by 2 divided by cos x by 2 minus sin x by 2. Now next step. Dividing numerator as well as denominator by cos x by 2. आपण cos नी मल्टिप्लाय अँड डिवाइड करण्यापेक्षा आपण डिवाइडच करतोय कॉस नी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. म्हणजे काय होणार इथे कॉट इनव्हर्स ऑफ. बघा इथे कॉस कॉस कॅन्सल झाला. डिवाइड केलं तर 1 राहील. साइन अपॉन कॉस राहील टॅन. डिनॉमिनेटर मध्ये पण हा कॉस कॅन्सल झाला म्हणजे इथे राहिला 1. साइन अपॉन कॉस झाला टॅन. ओके. आता फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन एक्स इज टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स. म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार आता इथे कॉट इनवर्स ऑफ टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस अँगल आहे एक्स बाय 2. ओके. आउटर फंक्शन आहे कॉट इनवर्स. इनरला आपण कॉट मध्ये कन्वर्ट करूया. टॅनला जर तुम्हाला कॉट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पाय बाय 2 मायनस हा अँगल जो काय आहे तो दॅट इज पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. सो दॅट कॉट आणि कॉट इनवर्स हा ऑपरेटर ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. सो व्हॉट इज रिमेनिंग पाय बाय 2 minus pi by 4 minus x by 2. Okay. Pi by 2 is 90. Pi by 4 is 45. 90 minus 45 it is 45. म्हणजे pi by 4 राहिला किंवा LCM काढा कसंही. आणि आता प्रत्येकाचे इंटिग्रेशन सेपरेटली कन्सिडर करू. pi by 4 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. हाफ कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आले x आणि x चे इंटिग्रेशन आले x square by 2. And so finally it is pi x by 4 minus x square by 4 plus some constant value c is there. ठीक आहे. तर ह्या एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आपण कंप्लीट केले. पुढचे जे नेक्स्ट तुमचा ह्याच एक्सरसाइज मधला पुढचा क्वेश्चन आहे तो पुढच्या लेक्चरला आपण सॉल्व्ह करूया. ओके. तर बघून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित प्रश्न. घरी प्रॅक्टिस करा. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स.